पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा बनावट पासवर्ड तयार करून लंडनला पळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। निलेश घायवळने अहिल्यानगर शहरातला पत्ता पासपोर्टवर टाकला होता। तो पत्ता ही 4 गल्ल्यांचा मिळून एक तयार करण्यात आल्याचा असा विचित्र पत्ता आहे। पोलीस पडताळणीमध्ये बाद होऊन सुद्धा गुंड निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। गँगस्टर निलेश घायवळचा पासपोर्ट बनावट। अहिल्यानगर मधला बनावट पत्ता दाखवून मिळवला पासपोर्ट। घायवळच्या पासपोर्टची कॉपी झी24 तासकडे। कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांवर टीकेची झोड उठताच पोलिसांनी घायवळ गँगवर मोक्का लावला। घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळचा शोध सुरू केल्यानंतर तो लंडनमध्ये पळाल्याचं समोर आलं। निलेश घायवळ सारख्या रेकॉर्डवरील गँगस्टरला पासपोर्ट मिळालाच कसा याचा शोध सुरू झाला तेव्हा घायवळने हा पासपोर्ट पुण्यातून नाही तर नगर शहरातील माळीवाड्यातल्या बोगस पत्ता दाखवून हा पासपोर्ट काढल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे असा पत्ताच नगरमध्ये उपलब्ध नाहीये अशी माहिती समोर आली आहे। कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट खरं तर या झोन 3च्या हद्दीत बनणं अपेक्षित होतं, पण त्याच्यावर इथं किमान 20-22 गुन्हे दाखल असल्यामुळं त्यांनी पासपोर्ट बनवला नगरमधून, तोही माळीवाडा कोतवाली पोस्टेशनच्या हद्दीत, आणि तो पत्ता पूर्णपणे बोगस म्हणजे 4 गल्ल्यांचा मिळून त्याने तो पत्ता दाखवला आणि तत्काळ पद्धतीने तो पासपोर्ट मिळवला आणि त्याच्यावरचं शिक्षणही त्याने बोगस दाखवलं। प्रत्यक्षात निलेश घायवळ स्वतःला गुन्हेगारी जगतामध्ये उच्च शिक्षित म्हणून मिळवतो आणि पासपोर्ट त्यांनी शिक्षण दाखवले 8वी ते 9वी। म्हणजे किती फसव एखाद्या गुंडाने ह्या सिस्टीमला, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या निलेश घायवळचा बोगस पासपोर्ट। नगरमधील ज्या पत्त्यावरून घायवळने पासपोर्ट मिळवला त्या पत्त्यावर पोलिसांनी पडताळणी केली होती, पण संबंधित व्यक्ती तिथे आढळून आला नसल्याचा रिपोर्ट आम्ही त्याच वेळी पुणे पासपोर्ट विभागाला पाठवल्याचा खुलासा नगर पोलिसांनी प्रेस नोट काढून केला। मग तरीही निलेश घायवळला हा पासपोर्ट नेमका कशाच्या आधारे दिला गेला याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत। MCOC चा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची लुकआउट नोटीस पण आपण इश्यू केलेला आहे। वेगवेगळ्या टीम्स तयार करून त्यातले बाकीचे जे आरोपी आहेत ते अरेस्ट केलेले आहेत आणि जे बाकी फरार आहेत त्याच्या मागे सुद्धा पोलीस आहेत आणि ते लवकरच आरोपी अरेस्ट करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार निलेश घायवळने बनावट आधार कार्ड सबमिट करून हा पासपोर्ट मिळवला, पण त्या काळी तत्काळमध्ये पासपोर्टचा अर्ज करताना क्लास 1 अधिकारी किंवा मग मंत्र्याची शिफारस ही बंधनकारक असायची। म्हणूनच या गँगस्टर निलेश घायवळने नेमकं कोणत्या VIPचं शिफारस पत्र जोडलं होतं तेही समोर येणं क्रमप्राप्त ठरलंय। दरम्यान हाच निलेश घायवळ जामिनावर सुटल्यानंतर नगरमधील एका माजी मंत्र्याच्या प्रचारात जाहीर भाषणही ठोकताना आढळून आला होता। थोडक्यात काय तर या गँगस्टरला मोठा राजकीय वरदहस्त होता, म्हणूनच तो पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलाय। हे एक उघड गुपित आहे। बघूया पोलीस खरंच या गँगस्टर निलेश घायवळला लंडन मधून पकडून आणतात का ते। कॅमेरामन विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे।